श्रीराम. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्तं मार्दवं ह्रीरचापलम्. 16वा अध्याय, दुसरा श्लोकातले काही गुणांचं वर्णन आपण पाहिलं. आता उरलेलं आपण पाहूया. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुन, दयाभूतेषु अलोलुपत्वम इथपर्यंत आपण पाहिलं. आता मार्दवम, रीही आणि अचापलम हे आपण बघायचं आहे. आता मार्दव म्हणजे काय? ह्या वर्णन करायला अवघड गुण आहे किंवा सांगायला अवघड आहे. मार्दव याचा अर्थ अंतःकरणाची मृदुता, पण त्याच्यात सुद्धा अनेक अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. त्याच्यात ते काय म्हणतात बघूया आपण. मधमाशांना जसं मोहोळ आवडतं, मधमाशी मोहळाशिवाय राहू शकत नाही आहे. ते तिचं ठिकाणच आहे. सगळं जे काही करून आणते ते आपल्या त्या मोहळामध्ये ठेवणार, मध साठवणार, तिथं राहणार. किंवा जैसे जळचरा, पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत त्यांना पाणी नाही तर ते राहणार कसे? म्हणजे इतकं त्याला प्रेम त्याच्याविषयी आहे. आवडीच्या गोष्टी अत्यंत, किंवा जीवन जगण्यासाठी सुद्धा आवश्यक जी गोष्ट आहे इतकं त्याला महत्त्व आहे जीवनामध्ये. किंवा पक्ष्यांना सदा सर्व काळ जैसे अंतराळ मोकळे हे. आता पक्षी काय घरट्यात राहील का? रात्रीपुरता राहील. सकाळी जरा उजाडला असं म्हटलं तो वाटच बघत असतो. मोकळ्या अंतराळामध्ये तो झेपच घेणार. तो जसा झेप घेतो. आणखी एक उदाहरण दिलं आहे. ना तरी मातेची बाळावरी माया. बाळ मोठा झाला म्हणजे मग तो जातो बाहेर. लग्न झाला म्हणजे तो बायकोच्या पाठीमागं जातो. मग आईला सापडणं कठीण. परंतु आईची बाळावरी माया, ते बाळ जोपर्यंत आईचा पदर धरून 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 फिरत असतं तेव्हा त्या मुलालाही आईशिवाय करमत नाही आणि आईलाही त्याच्याशिवाय करमत नाही. असं त्यांच्यामधलं प्रेम असतं. त्याचं कारण अंतःकरण त्याच्याविषयी अत्यंत हळुवार झालेलं असतं. असं जे आहे त्याला म्हणतात तैसे धनंजया मार्दवते. तो मार्दव गुण हा असा आहे, अंतःकरणाची अत्यंतिक मृदू भाव असणं, हा एक महत्त्वाचा आहे. आणखीन एक मार्दवाचे एक वेगळा प्रकार त्याने सांगितला आहे. मलय वायूची वसंत लहरी हळूवार करी स्पर्श जा. मलय पर्वतावरून जो वारा येतो, असं म्हणतात तिथं चंदनाची झाडं आहेत त्यामुळे तो सुगंधित वारा येतो. म्हणून नेहमी उपमा दिली जाते वाऱ्याला की मलय पर्वतावरून येणारा वारा तो नुसता वारा नसतो. आपण जसा पंख्याचा वारा घेतो तसा तो चंदनाने सुगंधित होऊन आलेला असतो. म्हणजे स्पर्शालाही थंड, घ्राणेंद्रियालाही सुगंध देणारा, म्हणजे सर्व इंद्रियांना, जास्तीत जास्त इंद्रियांना संतोष देणारी जी गोष्ट असेल ती इथं अभिप्रेत आहे. म्हणून ते इथं म्हणतात की मलय पर्वतावरून येणारा वायू तो जसा अंगाला हळूवार स्पर्श करतो, एकदम सोसाट्याचा वारा नाही आहे. बरं वाटतं वारा आल्यानंतर, हां छान वाटलं आपल्याला, असा जसा स्पर्श करतो. किंवा प्रियाचे होताची दर्शनं समाधान डोळी असे. एखादी प्रिय व्यक्ती आली जे डोळ्यांनी पाहिल्यानंतर देखील समाधान, अजून बोलायचीच आहे ती काही, पण आपल्याला आवडती व्यक्ती आहे, समोर आल्यावर एकदम डोळ्याला सुद्धा छान झालं, भेटलात, बरं वाटलं. म्हणजे अंतःकरणालाही आनंद वाटला, त्याचबरोबर पाहताना डोळ्यालाही समाधान वाटते. आता त्याच्यावर मग त्याचे शब्द ऐकले, आता ते शब्द कसे असतील त्याच्यावर म्हणे चांगले असले तर मग बरं वाटतं. आता आल्यावर तो काय बोलतो कुणास ठाऊक, म्हणून त्याने डोळ्याला समाधान होतं. किंवा आणखी एक उदाहरण दिलं, कासवीची पिलावरी दृष्टी. असं म्हणतात कासवी आपल्या पिलाला आपल्या दृष्टीनं पोषण करत असते. म्हणजे ते पिलू तिच्यावरच अवलंबून असतं त्याच्या पोषणासाठी. म्हणून तिच्या दृष्टीचं, नेहमी दृष्टीचं वर्णन करताना कासवीची दृष्टी असं म्हटलं जातं. ती तसं पोषण करते. तैसी चित्तवृत्ती भूतमात्री.
तशी प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणं चित्तवृत्ती असणं, नुसतं वर वा वा छान छान म्हणणं नव्हे. अंतःकरणापासून प्रत्येक व्यक्ती समोर आली की त्याच्याबद्दलचा हा भाव जागृत होणं. त्यात प्रेम आहे, हळुवारपणा आहे, अंतःकरणाचा आनंद आहे, समाधान आहे, शांतपणा आहे. हे सगळे जे काही गुण आहेत हे त्याच्यामध्ये आपोआप येतात. असं सर्व तऱ्हेनं इंद्रियांना, अंतःकरणांना सुख देणारं असं जे आहे याचं कारण काय होतं असं जर विचाराल तर प्रत्येक भूतमात्रामध्ये एक भगवंतच भरलेला आहे असा भाव झाल्यामुळे कुणी व्यक्ती जरी पाहिली तरी पहिल्यांदा ते भगवंताचीच आठवण येते. मग जसं आपण म्हणतो गणेशाच्या मूर्ती असतात, निरनिराळ्या प्रकारच्या करतात, पण पाहताना आपली दृष्टी काय असते पाहिल्याबरोबर गणेशाची मूर्ती आहे. मग ती नुसती बसलेली आहे का वाहनावर बसलेली आहे, उभी आहे, काय नंतरचा विचार. पण पहिलं जे काय आनंद आहे गणेशाची मूर्ती आहे, देवीची मूर्ती आहे. तसं पाहिल्याबरोबर पहिला जो आनंद होतो भगवंताचं दर्शनाचा आनंद. अशी चित्तवृत्ती सर्वांच्या ठिकाणी आहे. नंतर हे सर्व बाजूनी विचार करताना त्यांनी कापुराची उपमा दिलेली आहे. पण उपमा देताना त्याच्यामध्ये एक न्यून आहे म्हणून ते म्हणतात की कापुराची उपमा देता येत नाही ना, तर दिली असते. काय न्यून आहे बघा, तो सुगंधी आहे, स्वादिष्ट आहे असं म्हटलं आहे. पण काय खाऊन बघितलं नाही, आहे का नाही माहीत नाही, पण त्यांनी म्हटलं आहे त्या अर्थी. स्वादिष्ट आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे कापूर. तो जर खाताना पथ्यकर झाला असता तर मार्दवाला त्याची उपमा देता आली असती. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या चांगल्या आहेत. डोळ्यालाही आनंद देणार आहे, जिभेलाही देणार आहे, नाकालाही देणार आहे, म्हणजे सर्व इंद्रियांना संतोष देणारा तो जो आहे तो जर खाताना पथ्यकारकही ठरला असता, त्याच्यापासून अपाय काही वाटला नसता तर ती उपमा दिली असती. पुढे काय म्हणतात, वायू तेज आदी सर्व जी पंचमहाभूत आहेत पोटी साठवून सामावे गगन अणु माझी. आकाश, इथं गगन म्हणजे आकाश तत्व. वायू तेजाला आपल्या पोटात साठवतं आणि असं असून पुन्हा अणूमध्ये देखील राहतं. कुठल्याही पंचतत्वामधलं नुसतं एक असत नाही. कुठल्याही वस्तूमध्ये पाचीच्या पाची महाभूतं कमी जास्त प्रमाणात असतात. पाणी जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये सगळं पृथ्वी आहे, आपाबरोबर तेज आहे, वायू आहे, आकाश आहे. नुसतं आकाश जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये देखील सगळी तत्त्व आहेत, कमी जास्त प्रमाणात आहेत. तसं इथं म्हणतात वायू तेजाला पोटात साठवून ते गगन अणूमध्ये देखील राहतं. आणि त्याचबरोबर विश्वाकारासारिखा आकार धरोनी साचर राहे जैसे. म्हणजे अणू एवढं लहानही आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे सर्व विश्वामध्ये भरून आहे आकाश तत्व. जिथं काही नाही असं आपण म्हणतो असं होऊ शकतच नाही. आकाश तत्व आहे तिथे. आपल्या देहात देखील आकाश तत्व आहे, द्रव तत्व आहे, जल. म्हणून सगळ्यामध्ये पृथ्वी जेव्हा होती मनुष्य गेला मग जड होतो, उचलायला येत नाही. पण सगळ्या पोकळ्याच आहेत देहामध्ये म्हणून तेवढा हलकेपणाने वावरू शकतो. म्हणून ते जे पंचमहाभूतांचं जे मिश्रण आहे ते कसं आहे बघा. तर त्याचा उदाहरणार्थ उपमा पुढे देताना काय सांगू, जैसे ऐसे जयाचे जीवित अणूमध्येही राहतं आणि व्यापकही होतं. असं ज्याचं जीवित आहे आणखी कशासाठी आहे, होय विश्वहित साधावया. हा कशासाठी जगतो असं जर विचाराल तर विश्वाचं हित साधण्यासाठी त्याचं जीवन असतं. म्हणून महत्त्वाचा गुण सांगितलेला आहे दैवी संपत्ती. काय पिढा आहे घरामध्ये असं वाटत नाही. जसं स्वरूपानंद होते, अंथरुणावर पडून होते, असावेत असं वाटायचं. स्वामीजी अंथरुणावर पडून होते पण असावेत. तुम्ही नुसते असलात तरी चालेल. तुमचं नुसतं अस्तित्व देखील आम्हाला प्रेरणा देणारं, मार्गदर्शन करणारं, शक्ती देणारं आहे. नाही तुम्ही जास्त काम करू शकत ना, नसू दे,
पण नुसतं तुमचं असणं. असे दैवी गुण ज्याच्याजवळ असतील ना, त्यांचं नुसतं अस्तित्व देखील आपल्याला हवंसं वाटतं. कटकट वाटत नाही, नको वाटत नाही. म्हणून जगायचं असेल दुसऱ्यासाठी जगावं, जगाचं हित करण्यासाठी जगावं. बहुतेक माणसं हल्ली फक्त स्वतःसाठी जगतात आणि आपल्यासाठी इतरांचा कसा उपयोग करून घेता येईल असं बघतात. त्याच्याबरोबर उलट आहे परमार्थाचं. जो दुसऱ्यासाठी जीवन घालवतो त्याला परमार्थी असं म्हणतात. त्याचं जे जे काही त्याच्याजवळ आहे सारंच्या सारं दुसऱ्यासाठी असतं, दुसऱ्याच्या कल्याणासाठी असतं. तेची मार्दवाचे लक्षणं निभ्रांत. म्हणून मार्दवामध्ये किती गोष्टी सांगितल्या ते बघा. आईसारखं प्रेम आहे, सर्व इंद्रियांना सुख देणारं आहे आणि सर्व विश्वाचं हित साधणार आहे. आता पुढचा जो आहे गुण त्याला री म्हणजे लाज वाटणं. कशाची लाज वाटणं? ते कशाची लाज वाटणं म्हणतायत आणि आपल्याला लाज वाटते का बघायला पाहिजे. त्याला त्यांनी उदाहरण नेहमीच्या व्यवहारातली दिली आहेत की राजाला पराजय झाला, राजा आहे, मी जयच मिळायला पाहिजे, पराजय झाला, लाज वाटते. अभिमानी मनुष्य आहे, त्याला जर हीन दशा आली तर खाली मान घालावीशी वाटते, लाज वाटते त्याची. संन्याशी आहे, भिक्षा मागायला गेला, चुकून अंत्यजाच्या दारी गेला तर मग लक्षात येतं, तिथं लाज वाटते त्याला. क्षत्रिय मनुष्य आहे, रणातून जर पळून जाण्याची वेळ आली तर लाजीरवाणं वाटतं, कारण क्षत्रियाने पाठ दाखवायची नाही, युद्धात मेलं तरी चालेल. त्याला ह्याचं अर्जुनाला जसं भगवंतांनी सांगितलं, तू यशवान होशील, स्वर्गात जाशील, रणात पडला असता, पण पाठ दाखवायची नाही, पळायचं नाही. तसं क्षत्रियाला पळून जाणं लाजीरवाणं वाटतं. किंवा पतिव्रता स्त्री आहे, तिचा पती जर मृत झाला तर जगाला तोंड दाखवायला तिला लाज वाटते. सज्जनाला निंदा जर कोणी केली तर त्याला फार वाईट वाटतं त्याचं. किंवा रूपवान मनुष्य आहे आणि त्याच्या अंगावर जर कोड आलं तर लोकांच्यात जायला नको वाटतं. म्हणजे लाज वाटणाऱ्या गोष्टीसाठी उदाहरण दिले आणि म्हणून ते म्हणतायत, तैसे आपणा ते देहची मानोनी राहावे होईन भुईभार. तसा ज्याच्या लक्षात येतं संतांच्या संगतीनं, त्याला मुमुक्षु अवस्था म्हटलेली आहे. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय हा असे 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. आपण आधी मनुष्य असायला पाहिजे, मग मुमुक्षत्व यायला पाहिजे. त्या मुमुक्षुला ही लाज असते की आपण कशासाठी जगतोय, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, करतो काय आपण जन्माला येऊन, कशासाठी देह धारण केला. अशी ज्याला जाणीव निर्माण होते आणि तो परमार्थ करायला लागतो. नाही तर काय, पशुही जगतायत, खातायत, जेवतायत, घरं बांधतायत, मुलं बाळं होत आहेत, मरतायत एक दिवस. त्याच्यापेक्षा माणसाचं जीवन काही वेगळं आहे की नाही. अशी जाणीव जेव्हा त्याला होते आणि त्यावेळेस जर कोणी सद्गुरू भेटले तर तो त्या मार्गाला लागतो. पण या मधल्या अवस्थेमध्ये त्याला लाज असते. म्हणून ते म्हणतात, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची, पुन्हा पुन्हा मृत्यूपंथाने जायचं, पुन्हा पुन्हा गर्भवास सोसायचा, याची ज्याच्या मनाला लाज वाटते. बहु बोलू काय देहची आपण असे समजून, देहच मी असं समजतो. वस्तुतः देह आपण आहोत का? ज्याला सद्गुरू कृपा झाली त्याच्या लक्षात येते की देह आपण नाही, आपण आहोत आत्मा. पण अज्ञानी मनुष्य देहाला मी समजतो, त्याला नटवतो, सजवतो, खायला घालतो, प्यायला घालतो आणि एक दिवस मरून जातो. किंवा उशिरा लक्षात येतं की आपण कशासाठी जन्माला आलो, नर जन्माला आलो कशासाठी. म्हणून ते म्हणतात, त्याला लक्षात जर आलं दृढपणाने की देह आपण असं म्हणतो आहे, काहीतरी एक नाम घेतलेलं आहे, काही रूप आलेलं आहे, त्या रूपाचं सजवत राहतो काही ना काहीतरी. याच्यापेक्षा लाजीरवाणं जीणं काही नाही. त्याला लाज वाटते असं जगण्याची.
देहाला नुसतं पोचतायत, सकाळी खात आहेत, दुपारी खात आहेत, संध्याकाळी खात आहेत. आज एक कपडे, उद्या एक कपडे, आज हा दागिना, उद्या तो दागिना. अहो मातीचं काय आहे देह नुसता? मातीशिवाय आहे काय देहामध्ये? जड. त्याला नटवत राहिलो आणि आतल्या चैतन्याचा विसरच पडलेला आहे. त्याची जाणीव झाली की त्याला लाज वाटते. म्हणून दुर्दशा ही ऐसी देखोनी असाची, शरीराची शिसारी येते त्याला. देहाची दुर्दशा पाहतो. म्हणून स्वामीजी म्हणायचे नेहमी, अहंकार फार झाला ना की एकदा हॉस्पिटलमध्ये चक्कर मारून या, बघा तिथं काय देहाची परवड होती ती. म्हणजे लक्षात येईल की ज्या देहाचं एवढं कौतुक करतात त्या देहाची स्थिती काय आहे. आत्ता होता, गेला क्षणात. माशी पाख पाकडी तव हे सरे, क्षणात नाहीच होत. मग असेपर्यंत काय केलं? याची जाणीव झाली का कशासाठी आपण जन्माला आलो म्हणून? अशी दुर्दशा पाहून शरीराची शिसारी येते. तर शरीराची शिसारी येऊ नये, पण शरीराची शिसारी आल्याशिवाय त्याला मुमुक्षत्व येत नाही. पण लक्षात असं घ्यावं नंतर की हा देह हे साधन आहे आत्म्याचा शोध घेण्यासाठी. म्हणून देहाला सांभाळायचं आहे, परंतु लाड पुरवायचे नाहीत, कौतुक करायचं नाही आहे. त्याचा उपयोग करून देहाच्या नावेने पलीकडे जायचं आहे. म्हणून देह त्याज्य नव्हे, परंतु त्याला जे भोग आहे मर्यादित, आवश्यक तेवढ्याच गोष्टी त्याला द्यायचा. देहधारणेला आवश्यक तेवढंच अन्न, वस्त्र, निवारा, बस, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. असे जे साधूजन असतात त्याला देही अनावडी, देहाबद्दल अनावड निर्माण होते. पण अनावड ह्याचा अर्थ आतापर्यंत पुन्हा पुन्हा मी म्हटलं तसं लक्षात घ्या, तो अशाश्वत आहे हे लक्षात घ्यायचं आहे, असत आहे हे लक्षात घ्यायचं आहे, आणि असताचा हात धरून त्या सत्तत्वाला शोधायचं आहे. म्हणून त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. ते साध्य नव्हे, साधन आहे. हे ज्याच्या लक्षात येतं त्याचं काय होतं, त्याला त्याच्या समानी हा री म्हणजे लज्जा हा गुण आहे असं समजावं, ज्याला त्याची जाणीव होते तो. आता आणखी एक गुण त्याच्यात सांगितला, अचापल्य. या श्लोकातला शेवटचा गुण, 20वा गुण सांगितला, अचापल्य. हा एक फार महत्त्वाचा गुण आहे. ह्याच्यात काय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे तर, मन आणि पवन आपण ध्यानामध्ये सांगतो. काय करायचं आहे ध्यानामध्ये तर पवनाबरोबर मनाला नेऊन चिदाकाशामध्ये लीन करायचं आहे. म्हणून सद्गुरूंचा अनुग्रह जेव्हा घेतो तेव्हा त्यांच्या शक्तीनं ते मन आणि प्राण ऊर्ध्वगामी होत असतात, आणि ते ऊर्ध्वगामी होऊन चिदाकाशामध्ये लीन होत असतात. त्यांनी काय साधतं असं जर विचारलं, त्याला सदभ्यासही म्हटलं आहे. म्हणजे सतचा अभ्यास करता करता, ध्यानाचा अभ्यास करता करता प्राणावर जय मिळवायचा आणि मनावरही जय मिळवायचा. प्राण हा आपल्या थोडा हातात आहे श्वासाचा, लक्षात आहे, पण मनावर जय मिळत नाही. तर प्राणाचा आधार घेऊन मनाला त्याला जोडून तो जेव्हा चिदाकाशात लीन होईल तेव्हा मनावर जय मिळतो. आता हे कशासाठी पाहिजे तर प्राणजय झाला की कर्मेंद्रियाची गती खुंटीत होते. कर्मेंद्रिय आहेत हात पाय, कर्म करणारी इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. तर कर्मेंद्रिय प्राणाच्या शक्तीनं चालतात. तर प्राणाचा जय केला की कर्मेंद्रिय ताब्यात येतात, आणि मनाचा जय केला की ज्ञानेंद्रिय ताब्यात येतात. आणि म्हणून ध्यानामध्ये प्राण आणि मन दोन्ही जर लीन झालं तर देहाचं आपल्याला संवेदनाही कळत नाही, हालचालही होत नाही. मग सहज हालचाल जी होईल ती त्या शक्तीमुळे होईल ती. पण एरवी ज्ञानेंद्रियाचाही जय आहे. त्याचा अर्थ मन त्यावेळेला कानाकडे जात नाही आहे, कशाचा वास घेत नाही आहे, काही खात नाही आहे, डोळे मिटलेले आहेत, आणि शांतपणे मनावर ताबा आणि प्राणावर ताबा ठेवून राहिलेला आहे. प्राण जय आणि मन जय या दोन्हीवर आपण जय मिळवला पाहिजे. त्याला उदाहरण त्यांनी दिलं आहे की सूर्य मावळला
ही किरणांचा विस्तार आपोआप थांबतो, मग प्रकाश येत नाही. तसं हे दोन्ही आपल्या जर ताब्यात आले, प्राणजय आणि मनोजय, तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळी आपल्या ताब्यात आली. मग काही खातो, कुठेही जातो, कसाही बसतो, नको ते पाहतो, नको ते खातो, असं होणार नाही. जे योग्य तेच, तेवढंच, त्याच पद्धतीनं खाईल. जे आवश्यक तेच पाहिल, जे योग्य तेच ऐकेल. भलतं ऐकणार नाही, भलतं वाचणार नाही, भलत्या ठिकाणी जाणार नाही. अशा तऱ्हेनं त्याच्यावर जय मिळतो. असं जो जय मिळणं म्हणून मनपावनाला नियमित केली की ही 10 ही इंद्रिय पंगू होतात. याचा अर्थ त्यांचा जोर चालत नाही मग कशावरती. सर्व आपल्या ताब्यात, म्हणजे जीवाच्या ताब्यात ती येतात आणि एरवी जीव त्यांच्या ताब्यात जातो. डोळ्याला काही पाहावंसं वाटलं की चालला, काही खावंसं वाटलं की लागला खायला. असं होत नाही. मग तो विचार करतो देहाला आवश्यकता आहे का, तर तेवढं त्याच वेळेला तितकंच खाणार. उगीच आपलं जिभेला बरं वाटलं बसले खात, असं होणार नाही. म्हणून साधकाच्या पक्षी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा त्याच्यावर ताबा ठेवायचा, नंतर ती आपल्या ताब्यात आपोआपच येतात. मग वेगळं वाकडं होणारच नाही, त्याच्यानं दृष्टीसमोरच येणार नाही. असा हा गुण ह्या श्लोकात सांगितला. आता पुढचा जो 3रा श्लोक आहे त्याच्यामध्ये पुन्हा 6 गुण महत्त्वाचे सांगितले. तेजः, क्षमा, धृती, शौचम, अद्रोहो, नातिमानिता, भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. आता ह्याच्यामध्ये दैवी संपत्तीत काय महत्त्वाचं आहे हे 6 गुण सांगितले. त्यातला आता पहिला तेज. हे तेज जे आहे आध्यात्मिक तेज आहे. आता आध्यात्मिक तेज काय कशासाठी वापरलं जातं इथे, तर तो जो सर्वेश्वर परमात्मा आहे त्याच्याकडे आपलं चित्त सारखं ओढ घेतं. जसं जसं ध्यानात रंगायला लागतं, हा विषय आवडायला लागतो, तसं तसं त्याचं चिंतन व्हायला लागतं. ऐकून गेलं तरी सारखे विचार ते मनात येत राहतात. ध्यानाची गोडी लागली, जरा जरी वेळ मिळाला तरी असं वाटतं ध्यानाला बसावं, जरा जरी वेळ मिळाला तरी वाटतं नाम घ्यावं. अवांतर गोष्टी काही नाहीत, त्याची गोडीच कमी होते. म्हणून हे आध्यात्मिक तेज जे आहे ते कसं असतं त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे. पतीसाठी साध्वी गणिना मृत्यूसी, उडी घाली जैसी चिते माझी. साध्वी पत्नी, पतिव्रताच पत्नी आहे, ती पतीसाठी चितेमध्ये जेव्हा उडी घालते तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. कोण पाहताय, काय करताय, रांगेने किती घातले आहेत का, अंगावर काय नाही सोय नाही, लक्ष तिकडे आहे. त्याप्रमाणे विषयाला हा जो आध्यात्मिक तेज आहे तो विषयाला दूर ठेवतो. कशासाठी, त्या आत्मनाथाला भेटायसाठी. आत्मनाथ आहे कुठं, आपल्याच देहात इथे आहे, चिदाकाशात. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी बाकी सगळे विषय दूर ठेवतो. आणि पुढचं बघा, ध्यानाचीच प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. आकाशाचा पंथ, आकाशाकडे जाण्यासाठी हा जो मार्ग आहे तो अरुंद आहे, बिकट आहे. मध्यमेतून श्वास घ्यायला आपल्याला शिकवतात, सांगतात अनुग्रहाच्या वेळेला. तो अरुंद वाट आहे, बिकट आहे, पण आवडीनं त्याचं आक्रमतात. गोडी लागते त्याची. कसा श्वास घ्यायचा, काय केलं असता आपल्याला जाता येईल. मग त्या ठिकाणी विधिनिषेधाचा बंध नाही. एकदा त्या मार्गाने चाललं की विधिनिषेधाचा फारसा त्याला परवा नसते. ते निषिद्ध करतच नाही, पण बारीक सारीक गोष्टीलाही फारसं तर महत्त्व देत नाही. आणि महासिद्धी साधना करायला लागलं की काही काही सिद्धी येतात समोर, नावडती. त्या रिद्धिसिद्धीकडे देखील दुर्लक्ष करतो. कारण त्याला माहिती आहे की ह्या रिद्धिसिद्धीत जर आपण अडकलो तर मुख्य जी आपल्याला सिद्धी आहे त्याच्याकडे आपण जाणार नाही. म्हणून त्या रिद्धिसिद्धीकडे दुर्लक्ष केलेलं आहे, विषयांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि सर्वच्या सर्व चित्त जे आहे ते त्या सर्वेश्वराकडे लावलेलं आहे. त्याला आध्यात्मिक तेज असं म्हटलेलं आहे. तर पुढला गुण आहे क्षमा. साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराज कसे वर्णन करतात ते बघा. आता क्षमाचं वर्णन करताना त्यांनी काय म्हटलं आहे, आपल्या देहावरती, अंगावरती किती केस आहेत, सगळ्या भर आहेत. पण कधी आपण असं म्हटलं, अहो या केसाचं वजन किती सहन करायचं,
असं कधी वाटलं आपल्याला? सहज आहे ते. म्हणून असंख्यात रोमा देह वाहे परी वाहतो, मी त्यांचं वजन वाहतो नेणे, तो कधी जाणवत नाही. तसं अनेक गोष्टी जरी आल्या तरी सर्व काही सहज सहन करतो. आता आपण थोडंसं काय किती सहन करायचं मी, ते मला असं म्हणले, ते शेजारी मला असं म्हणले, ते घरात मला असं म्हणले, लगेच पारा चढला. मग आपला आवाज चढतो, आपले हावभाव चढतात, श्वास जोरात सुरू होतो. जो श्वास आपण शांत करायला सांगत असतो ध्यानामध्ये, तो क्रोधाचा विकार आला, सगळं उलट्या दिशेनं सुरू झालं. मग ते पुन्हा खाली यायला किती त्रास, केलेली साधनं फुकट. म्हणून सहन करताना सुद्धा मी सहन करतो असं देखील न वाटणं, सहज सहन होणं. अमुक असं बोला, ठीक आहे बोलला असेल, त्याला त्यांनी म्हटलं आहे क्षमा. आणि मी सहन करतो असा श्रेष्ठत्वाचा अभिमानही नाही. मी सहन करतो असं म्हणताना सुद्धा मी कुणीतरी श्रेष्ठ आहे, तो दुसरा चुकतो आहे, त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे असं म्हणताना अहंकारच आला मध्ये. श्रेष्ठत्वाचा अभिमानाला म्हणजे अहंकारच आला ना. त्यांनी माझ्यावर अन्याय केला असं म्हणताना त्याची काय बाजू असेल, तू त्याच्यावर अन्याय करत असेल, सांगता येतं का आपल्याला? असं अंतर्मुख होऊन न पाहता अहंकाराने मी सहन करतो याचीही जाणीव असणं आणि ती पुन्हा दुसऱ्याला करून देणं, त्याच्या पुढे आणखी किती सोसायचं तुमच्यासाठी आलं. पुन्हा असं न होता सहज सहन करणं, याला क्षमा असं म्हटलेलं आहे. आता धृती म्हणजे धैर्य. कशासाठी धैर्य पाहिजे बघा? सात्विक धैर्य आहे, राजस तामस नव्हे. कसं धैर्य आहे? ते म्हणतात नाना प्रकारचे विकार उसळून आले, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे आदी येऊ नयेत. पण येतात ते सावकाशी येत नाहीत, उसळून येतात जोरात. असे वेग आले किंवा पूर्वकर्माप्रमाणे अनेक रोग खवळून आले. देहाच्या व्याधी आहेत, मनाच्या आहेत, बुद्धीच्या आहेत, अनेक आहेत व्याधी. किंवा आपल्या अगदी प्रिय व्यक्तीचा वियोग झाला किंवा अप्रिय व्यक्तीचा योग आला. दोन्ही गोष्टी प्रिय व्यक्तीचा वियोग या गोष्टी कमी असतात, पण अप्रिय व्यक्तीचा योग हा सारखाच येत असतो. कारण अनेक व्यक्ती आपल्याला अप्रियच असतात, आपणच फक्त आपल्याला प्रिय असतो. म्हणून आपण आपल्या आरशात बघावं एवढंच बरं आहे. पण जी कोणी व्यक्ती असेल ना, अप्रियच असते. याचं मला हे आवडत नाही, त्याचं मला ते आवडत नाही. सगळ्यांचं आवडतच नसतं, आपणच फक्त आपल्याला आवडत असतो. म्हणून अप्रियाचा योग जरी आला किंवा कोणताही भोग प्राप्त झाला, येतात काही ना काहीतरी भोग, किंवा ही सगळीच्या सगळी एका वेळी जरी आली, महापुरात जसं येतात ना सगळे, तरी जो खंबीर, तरी त्यावेळेला कुठेही कशाच्याही विकाराच्या अधीन न होता खंबीरपणाने राहतो. जणू अगस्ती ऋषी कसे होते, सगळा सागर पिऊन उभे राहिले होते, तसे सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी सगळ्या गिळून पुन्हा शांत राहतो. म्हणून साधकाचं महत्त्वाचं लक्षण हे आहे की तो शांत असतो. का नाही तर मी म्हटलं तसं मौन ठेवलेलं असतं आणि दात ओठ खात दुसऱ्यावरती हातवारे करत असतो. काय उपयोग आहे? धरलाय काय मौन? कारण कालच ऐकलं होतं ना मौन करावं म्हणून. पण आतून असे कधी चिडून असतात, बोलायचं नाही असं ठरवलं आहे, वाजू देत तर 9 एकदा, मग बघते त्याचं काय. असं नाही आहे, आतूनच शांत आहे. असं झालं ठीक आहे, असं झालं ठीक आहे. कुठलीही गोष्ट घडली ना तर शांतपणाने स्वीकारणं, त्याला धृती म्हटलेलं आहे, धैर्य म्हटलेलं आहे. साधकाच्यामध्ये सगळे गुण आले पाहिजेत. बघा आणखीन एक सांगितलं तरी, धुमाचा उसळ आकाशात समजा धुराचा लोट आला, मग तो लोट पाहिल्यानंतर काय होतं, वाऱ्याची एक झुळूक जरी आली ती सगळ्या धुराला बाजूला करते सहज. तसं तिन्ही ताप जरी उसळून आले, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक,
हे तिन्ही प्रकारचे ताप जरी उसळून आले तरी त्याला तो गिळून टाकतो. आपण जरा काही होऊ दे देहाला, सगळं घर डोक्यावर, काय झालं, बाईंचं डोकं दुखतं आहे. आता डोकं दुखतं तर जरा बसायचं स्वस्त, काय डोकं दुखतं आहे बघायचं. आपण कोणाच तरी डोकं उठवलं असेल, आपलं डोकं दुखायला लागलं, काहीतरी खाल्लं असेल, जागरण केलं असेल, काहीतरी बिघडलं आहे. आता आपल्याला काय व्हायला लागलं म्हणून सगळ्या जगाला व्याप करायचं का आपण? लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही जरी आलेलं असले तिन्ही ताप तरी गिळून टाकून चित्तक्षोभ झालेला असेल तर त्यावेळेला शांत राहणं, ह्याला धृती म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आता कुठं आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे ते बघा. किती वेळ ध्यान केलं ह्याला काही महत्त्व नाही, किती नामस्मरण केलं ह्याला महत्त्व नाही. हे आपल्यामध्ये येत आहे का म्हणून हे गुण आहेत ना, पुन्हा पुन्हा वाचावेत. रोज एकदा स्वामी म्हणायचं, रोज एकदा वाचा. सकाळी उठल्यावर एकदा वाचावेत, पुन्हा दुपारी एकदा बघावेत ह्याच्यातलं काय काय होत आहे, पुन्हा रात्री एकदा बघावं सबंध दिवसाभरात काय काय झालं याचं. बघा ही धृती सांगितली. आता शौच शुद्धी, कशी शुद्धी आहे बघा. सुवर्णाचा कलश, शुद्ध सुवर्णाचा कलश, आणि त्यात गंगेचं अमृत भरलं. बाहेर कलश कशाचा आहे? सोन्याचा. आत भरलेलं काय आहे? अमृत भरलेलं आहे, गंगा भरलेली आहे, पवित्र आहे. त्याच्यासारखा अंतर्बाह्य शुद्धता असेल त्याला शौच म्हटलेलं आहे. ती शुद्धी आत बाहेर आहे, वर मार आहे, अगदी उत्तम कपडे केलेले आहेत, टिपटॉप, लोकांना वाटावं, पण जवळ आले की बघायची सोय नाही, असंही उपयोग नाही. त्याचबरोबर अंतर शुद्ध आहे पण बाहेरच्या बाजूनी गलिच्छ आहे, नाही चालणार. म्हणून त्याला त्यांनी म्हटलं आहे त्याच्यामध्ये बाहेर निष्काम कर्म देहाकडून व्हायला पाहिजे. बाहेरी कर्मे क्षाळीला, असं ज्ञानेश्वरांची ओवी आहे. कर्म असं झालं पाहिजे शुद्ध कर्म, स्वधर्म कर्मच करतोय, अत्यंत शुद्धतेनं चाललेलं आहे, कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, निष्काम कर्म आहे. ते कर्म करताना अत्यंत आनंद आहे, प्रसन्नता आहे, शांती आहे. प्रत्येक कर्म करताना भगवंताची पूजा करतोय असा भाव आहे. असं उत्तम कर्म चाललेलं आहे. आणि अंतरामध्ये आत्मानात्म विवेक जागृत आहे. आत्मा काय अनात्मा काय म्हणून आत विवेक आहे आणि बाहेर कर्मशुद्ध आहे. असा जर कुणी असेल तर ती साक्षात शुचित्वाची मूर्ती आहे असं म्हटलेलं आहे. संत तसे असतात, आत बाहेर शुद्ध. आता अद्रवत्व हा फार महत्त्वाचं गुण आहे. स्वामी यातल्या ओळ्या नेहमी सांगायचे कसं व्हायला पाहिजे बघा. या गुणांनी आपल्याला काय साधायचं असं जे विचाराल तर आत्महित साधायचं आहे, आत्मकल्याण. आत्मकल्याण म्हणजे काय? मी आत्माच आहे या बोधावर यायचं आहे. मग ते करत असताना काही मंडळींचं कसं असतं की आपल्यापुरतं बघायचं, माझी साधना आणि मी. तसं माऊलीला अभिप्रेत नाही. आत्महित साधत असताना जाता जाता ह्याचा अर्थ जीवन जगता जगता दुसऱ्यासाठी काही करत 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 शेवटी आत्महित साधायचं आहे. लक्षात घ्या. स्वामीजींना सुद्धा मी केव्हा तरी विचारते, साधना एवढी करतो तरी काय कमी पडतं? ते म्हणायचे परोपकार कमी पडतो, लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे हे कमी पडतं. म्हणजे आपलंही कल्याण साधलं पाहिजे आणि लोकांसाठीही काहीतरी केलं पाहिजे, ते या ओव्यात सांगितलं आहे. त्याला उदाहरण त्यांनी दिलं आहे. नदी जशी असते, फेडित पाप ताप पोखित तिरेंचे पादप, जे जाता जाता इतरांचं पाप तापही कमी करते. दोन्ही बाजूचे जे झाडं वृक्ष वेली प्राणी असतील त्यांची तृषा शांत करत करत झाडांना पाणी देत देत चालली आहे पुढे, सागराला मिळायला चालली आहे. पण जाता जाता वाटेत जे जे येत आहेत त्यांना संतोष देत देत पुढं चाललेली आहे. किंवा आणखी एक उदाहरण दिलं आहे सूर्यनारायणाचं. सूर्य जसा उगवला म्हणजे काय करतो? जगाचा अंधारही दूर करतो. सूर्यविकासी कमळं असतात ती त्याच्या येण्याने उमलतात, प्रफुल्ल होतात. त्यामुळे पद्मिनीलाही प्रफुल्ल करतात, अंधार फेडतात. असं करत करत तो प्रदक्षिणा करायला जातो, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालला, प्रकाश देतोय, उष्णता देतो आहे, अंधार दूर करतोय, जातोय पलीकडे. तसा हा जीव
काय करतो आहे असं जे विचाराल तर आत्मरूप व्हायला चाललेला आहे, पण जाताना अनेकांना हे सगळं देत 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 चाललेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, तैसी त्याप्रमाणे बांधिली सोडित. जी मंडळी बद्ध आहेत त्यांना मुक्त करत करत, जी भवसागरात बुडत आहेत त्यांना बाहेर काढत, ज्यांचं काही संकट असेल त्या संकटाचं यथाशक्ती आपल्या शक्यतेप्रमाणे निवारण करत करत रात्रंदिवस दुसऱ्यांना सुख देत 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 आत्महित करायला जो जातो, आणि ते करताना हित तर करतोच आणि मनात देखील कुणाविषयी अहित आणू देत नाही. नाही तर माझं हित साधताना हा मध्ये आला काय त्याचा काटा काढायचा, असलं नाही आहे. कुणालाही आपल्यापासून दुःख नाही असं करत जो जातो त्याला अद्रोह लक्षण म्हटलेलं आहे. आणि शेवटचं लक्षण त्यांनी सांगितलं आहे अमानित्व. अमानित्व कसं आहे त्याचं त्यांनी सांगितलं वर्णन. ह्याचं वर्णन 13व्या अध्यायात खूप विस्तृत आलं आहे, म्हणून ह्याच्यात त्यांनी एकाच ओवीत त्याचं सांगितलं आहे. ते फार उदाहरण छान दिलेलं आहे. गंगा जशी शंकराच्या माथ्यावर गंगेचा प्रवाह आला तेव्हा शंकराने आपल्या मस्तकावर घेतला. ते जे कोण पेलणार ना तिचा तो प्रवाह येणारा, त्यामुळे शंकराने सांगितलं माझ्या माथ्यावर घेतो, तो घेतला. पण शिवाच्या माथ्यावर पडला असं म्हटल्यावर गंगेला संकोच वाटला. म्हणजे जटेमध्ये ती लहान होऊन बसली, एवढा जो प्रवाह येत होता ना. म्हणजे मान मिळाल्यानंतर त्याप्रमाणे कुणी जर आपल्याला सन्मान दिला तर त्याला ह्याची लाज वाटते की आपण त्या सन्मानाला पात्र नाही आहे. असं असताना लोक आपल्याला सन्मान देत आहेत ह्याच्याबद्दल त्याला लज्जा वाटते. म्हणून गंगेला वास्तविक तिने अहंकाराने अहो शंकराने मला डोक्यावर घेतलं, हां आत कुठे असं म्हटलं असतं, पण नाही, ती लज्जितून लहान झाली. असं हे अमानित्वाचं लक्षण आहे. शेवटी म्हणतात किती गुणांचं वर्णन करणार आता, तर हे 26 गुण जे आहेत हे मूर्तिमंत ब्रह्माचं ऐश्वर्य आहे, किंवा सार्वभौम राजा जो आहे मोक्षरूप त्याचंही इनाम आहे. हे मोक्ष आहे पण त्याचं फळ काय असं म्हणाला तर हे 26 गुण. मोक्षाला जायला 26 गुण हे आवश्यकच आहेत. आता एखादा झाला असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जरी गुण नसतील, गुण मिळवायला पाहिजेत. 100% नाही मिळाले त्यांना काही प्रमाणात तरी मिळवले पाहिजेत. आणि म्हणून गुणावरून संत ओळखले जातात बरं का. संत जे जाणायचे ते त्यांना काय असं डिग्री लावत नाहीत बाहेर, संत अमुक अमुक वगैरे असं काय म्हणायचं नसतं, कारण ओळखायचं ह्या गुणावरून. असे 26 गुण जे आहेत ते त्यांनी म्हटलं आहे हे, त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलं आहे पुन्हा. हे 26 गुणरूपी तीर्थ म्हणजे जणू ही दैवी संपत्तीची गंगाच आहे, पण ती कुठं आली, विरक्तांच्या भाग्यात येते. विरक्त पुरुष जो असेल ना त्याच्याजवळ ही दैवी संपत्ती येते, इतरांच्या जवळ येत नाही. तसं आणखीन ते म्हणतात एका ठिकाणी की गीता ही जी आहे ती जणू काही हे 26 गुणाची ज्योती घेऊन आरती करायला आली आहे आत्मराजाची. आणि गीतेमध्ये 26 गुण आहे. तर हे आता अलंकारिक भाषा ज्ञानेश्वरांचे. किंवा आणखी एक उदाहरण त्यांनी दिलं त्याच्यामध्ये की शिंपीतून जशी सुंदर मोती निघावेत सागरातून आल्यानंतर, तसे हे गुण म्हणजे जणू मोती आहेत. अशा तऱ्हेचे 26 गुण आहेत. ह्याचा उपयोग काय असं जर विचाराल तर हेच आपल्याला दैवी संपत्तीचे गुण प्रत्येकामध्ये जर आले तर ते प्रगट जर झाले तरच आपल्याला त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग आहे, इतर जगालाही आणि त्या जीवालाही. म्हणून त्या 26 गुणाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढची जी दुसरी आहे ती आसुरी संपत्ती आहे, ती जी आहे ती त्याज्य आहे, आणि दैवी गुणसंपत्ती ही ग्राह्य आहे असं सांगण्यासाठी या 3 श्लोकामध्ये हे 26 गुण चांगले सांगितलेले. साधकांनी ते समजून घ्यावेत, आत्मसात करावेत आणि आपल्यामध्ये जितका होईल तेवढा प्रयत्नाने आणण्याचा प्रयत्न करावा. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृदकस्य स्विद्दनम्. ओम शांति शांति शांति.